नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आज आपण बाळूमामांची लीला नवीन प्रसंग घेऊन भेटेल आलो आहोत. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. भ्रष्ट आणि मगूर फॉरेस्ट गार्डने मामांचा प्रसादाचा आवर केला आणि त्यास शिक्षा घडली. एकदा निंगापूरच्या रानात बाळूमामांचा तळ होता. सकाळची वेळ होती आणि मामा त्यांच्या तंबूत बसलेले होते. यावेळी फॉरेस्ट खात्याचा एक गार्ड त्यांच्यापाशी आला आणि तो मामांना म्हणाला, सरकारी माळरानावर परवानगीशिवाय बकरी तुम्ही कशी चारवता? तेव्हा मामा त्याला म्हणाले, आम्ही धनगर आहोत, आमचा व्यवसाय बकरी पाळण्याचा आहे. त्यामुळे रानमाळ आम्हाला सतत फिरावं लागतं. आम्ही सरकारची झाडं तोडत नाही, त्यांचे नुकसानही करत नाही, पण मुख्य प्राण्यांना पोटाला खाण्यासाठी बकरी माळरानावर चारवतो. यावर तो फॉरेस्ट गार्ड म्हणाला, हो सरकारी जमीन आहे, पण तुम्ही या जमिनीवर बकरी चारवल्यामुळे तुम्हाला वरच्या अधिकाऱ्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल. तेव्हा मामाने तात्काळ 25 रुपये त्याच्या हातावर ठेवले. ते कमी वाटल्याने त्यांनी पैसे मामांसमोर फेकून दिले. एवढ्याने कसं भागल असं त्याची तुणतुण चालू होती. मग मामाने 50 रुपये त्याच्यासमोर ठेवले, तरीही त्याचे समाधान झाले नाही. असे आणखी 2 वेळा मामाने 25 रुपये वाढवून दिले, तरीही त्याचे समाधान झाले नव्हते. तो मामांना हट्टासाने 150 रुपये मागू लागला. अखेर मामाने 150 रुपये त्याच्या हातावर ठेवले. तेव्हा तो गार्ड शांत झाला. वास्तविक तो गार्ड आणि त्यांनी वरिष्ठांची नावे स्वतःसाठीच पैसे घेतलेले होते. हे सर्वज्ञ असणारे मामा जाणत होते, परंतु त्यांनी त्या गार्डला अद्दल घडवण्यासाठीच पैसे दिलेले होते. हे सर्व होई तोपर्यंत तळावरील सकाळची जेवणाची वेळ झालेली होती. सर्वांसाठी पाने वाढण्यात आली होती. त्या गार्डसाठी मामाने त्याच्याजवळच पान वाढण्यास सांगितले. सर्वांची जेवणं सुरू झाली. जेवताना मामांनी आपल्या ताटातील चतकोर भाकरी गार्डच्या ताटात वाढण्यासाठी उचलली. त्या क्षणी तो गार्ड ताटकन म्हणाला, मी कोणाची उष्ट खात नाही. त्यांनी मामांनी देऊ केलेली भाकरी नाकारली होती. देवाने ईश्वरी प्रसाद गार्डला देऊ केला होता, पण त्याच्या तो नशिबातच नव्हता. त्याला मामा तरी काय करणार होते? यावेळी मामा त्याला म्हणाले, अरे तुझं म्हणणं खरं आहे. आम्ही धनगर आहोत आणि तू सरकारी माणूस. तुला उष्ट कसं चालणार? एवढ्यात मामांच्या जवळ बसलेले एका भाविकाने त्यांच्या हातातील भाकरी मागून घेतली आणि आवडीने खाल्ली. जेवण झाल्यानंतर तो फॉरेस्ट गार्ड अभिमानाने 150 रुपये घेऊन मुधोळकडे निघाला. वाटेत चिंचखडी गावाजवळ आल्यानंतर त्याला त्याचा मोठा भाऊ भेटला. तो त्याच्या शोधातच होता. एक विशेष टपाल गार्डच्या नावाने आलं होतं. वाटेत चिंचखडे गावाजवळ आल्यानंतर त्याला त्याचा भाऊ भेटला होता. तो त्याच्या शोधातच होता. एक विशेष टपाल गार्डच्या नावाने आलं होतं. ते देण्यासाठी गार्डचा भाऊ त्याला शोधत होता. ते टपाल त्यांनी गार्डला दिले. ते उघडून पाहिल्यानंतर गार्डच्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण त्याला भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून निलंबित करण्यात आलेलं होतं आणि त्याचाच तो आदेश होता. ते टपाल वाचल्यानंतर फॉरेस्ट गार्ड खूपच हादरला होता. यामुळे त्याला दरदरून घाम फुटला होता. आपण आरेराव करून मामांकडून पैसे उकळले, यामुळेच असं घडलं असेल असं त्याला वाटले. यामुळे मामा म्हणजे कोणी साधंसुद्धा व्यक्ती नाहीत याची जाणीव त्याला झाली होती. यामुळे मामांजवळ येऊन त्यांनी फिरला आणि मामांजवळ येऊन त्यांनी साष्टांग दंडवतच घातला. ते मामांना गयावया करून म्हणू लागले, मला माफ कर देवा. मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्हीच मायबाप आहात. मला वाचवा. माझी नोकरी गेली तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल. माझी नोकरी शाबूत राहील असा मला आशीर्वाद द्या. फॉरेस्ट गार्डने कावळतीने विनवणी केल्यानंतरही मामा गप्पच होते, कारण गार्डची सर्व पूर्वकर्मे ते जाणत होते. यावेळी संताप सुरात मामा त्याला म्हणाले, तुझं मायबाप त्या चतकोर भाकरीसोबत कायमचं दूर गेले आहेत. आता इथून तू चालता हो. अशा रीतीने त्या भ्रष्ट आणि मगूर फॉरेस्ट गार्डला त्याच्या भ्रष्टापणामुळे आणि मामांच्या प्रसादाचा आवर केल्याने शिक्षा घडली. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.